नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश यादव, कृषी सायंटिस्ट योगेश यादव या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण निर्यातक्षम केळी तयार करण्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास पाहिजे किंवा ज्ञान पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीलाच म्हणजे केळी लागवडीपूर्वी टिश्यू कल्चरची रोपं आपण वापरत आहोत। जास्त केळी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आज आपण टिश्यू कल्चरची रोपं वापरून केळी हे पीक घेत आहोत। भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, या राज्यांमध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते। महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर यामध्ये जळगाव आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, औरंगाबाद आहे, धुळे आहे आणि आता सोलापूर या जिल्ह्याचाही समावेश मोठ्या प्रमाणात केळी लागवड क्षेत्रामध्ये होत आहे। परंपरागत पद्धतीमध्ये आपण सकर्स वापरून केळी लागवड करत होतो, परंतु यामध्ये रोगराईचे प्रमाण वाढत चाललेलं आहे। एक समान झाडांची वाढ होत नाहीये, उत्पादनामध्ये घट येते, शिवाय पीक अनेक रोगांना बळी पडत असल्यामुळे आता आपण टिश्यू कल्चरची रोपं वापरून केळीची लागवड करत आहोत। टिश्यू कल्चरची रोपे आपण का वापरतोय याकडे बारकाने जर लक्ष आपण जर दिलं तर आपल्याला ही रोपे एक समान सारखी वाढ झालेली मिळतात, एका टायमाला आपल्याला ही रोपं मिळतात। त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोगांचं प्रमाण कमी असतं। न्यूट्रिशनल सपोर्ट देण्यासाठी ही झाडे एकसारखी वाढ होत असते, त्यामुळे आपलं उत्पादन चांगलं येतं। उत्पादनामध्ये जवळजवळ 25 ते 30% वाढ होण्यास मदत होत असते। शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर टिश्यू कल्चरची रोपं लावायची असेल तर याची लागवडीपूर्व काही काळजी घेणे फार महत्त्वाचे असते। आपण जर काळजी घेतली नाही तर आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच घट होणार आहे। तर आपण या टिश्यू कल्चर रोपांची काय उद्दिष्ट असतात किंवा काय वैशिष्ट्ये असतात इकडे जर बारकाईने जर लक्ष जर दिलं तर या प्रयोगशाळेत स्वच्छ निर्जंतुकीकरण जागेत होत असते। तसेच एकाच जनक किंवा एकाच प्लॅन्टचा टिश्यू वापरून हजारो झाडं आपण तयार करत असतो, म्हणजे एक समान झाडं आपल्याला त्यातून मिळणार आहेत, एक समान उंचीची, एक समान वाढीची आणि कीड रोग विरहित, बुरशीजन्य रोग विरहित आपण जर रोपांची लागवड जर केली तर निश्चितच आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळत असतं। लागवड पूर्व टप्पे काय असणार आहेत किंवा नर्सरीमध्ये आपण कशा प्रकारे आपण या रोपांची काळजी घेऊ शकतो। सुरुवातीला नर्सरी व्यवस्थापनामध्ये आपल्याकडे आलेली ही प्लास्टिक बॅग किंवा पॉलीबॅग मधील रोपं साधारणपणे 2 ते 5 इंचाची उंचीची असतात। साधारणपणे आपल्याला 10 ते 15 दिवस आपल्याला या नर्सरीमध्ये त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं असतं। सुरुवातीला आल्या आपण त्यांना सावलीमध्ये किंवा छायेमध्ये ठेवणं गरजेचं आहे। सुरुवातीचे काही दिवस आपण त्यांना जास्त उन्हामध्ये ठेवता कामा नयेत, कारण की टिश्यू कल्चर रोपे अचानक जर उन्हात जर घेतली आपण तर ती करपण्याची शक्यता असते। सुरुवातीला साधारणतः 10 ते 15 दिवस अर्धा वेळ सावलीत, अर्धा वेळ उन्हात, आणि नंतर ऊन जसं जसं आपण वाढवाल तसं तशी रोपं मजबूत होत जाणार आहेत। मग मजबूत झालेली रोपे आपण लागवडीसाठी घेऊ शकतो। आपण या पिरियडमध्ये पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवलं पाहिजे। दररोज पाणी देताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। पाणी देताना आपण झारीचा वापर करणं गरजेचं आहे। उन्हाळा जर असेल तर दररोज पाणी दिलं तरी चालेल। पावसाळा जर असेल तर एक दिवसाआड किंवा पाण्याची जशी गरज असेल त्या पद्धतीने पाणी देणं गरजेचं राहील। पाणी जर जास्त झालं तर आपली रोपं पिवळी पडून रोगग्रस्त होऊ शकतात, बुरशीजन्य अटॅक वाढू शकतो। त्यासाठी पाणी एकदम व्यवस्थित तोडकेच देणं फार महत्त्वाचं असणार आहे। टिश्यू कल्चर रोपांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्याला वाढ झपाट्याने होत असते। योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच या रोपांची चांगली आपल्याला वाढ झालेली दिसते। तर साधारणपणे याच्यासाठी आपण सूक्ष्म अन्नद्रव्य 100 ग्रॅम पाण्यामध्ये विरघळून फवारणी करू शकतात, किंवा 1 लिटर पाण्यातून 5 ग्रॅम 19-19 ची ही फवारणी आपण जर घेतली तर न्यूट्रिशनल सपोर्ट चांगला मिळणार आहे आणि आपल्या या रोपांची वाढ
जोमदारपणे आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा ह्युमिक ॲसिडचा जर वापर केला तर मुळांची संख्या, मुळांची योग्य वाढ होण्यासाठी मदत होत असते. बुरशीची रोपे ही मुळातच रोगमुक्त असतात किंवा बुरशीजन्य नसतात. परंतु आपल्या साठवणूक कालामध्ये किंवा लागवडपूर्व वेळेमध्ये जर तिथं ह्युमिडिटी वाढली तर बुरशी वाढू शकते. बुरशी वाढू नये म्हणून आपण तिथं ट्रायकोडर्माचा वापर करू शकता, सिडोमोनासचा वापर करू शकता किंवा एखाद्या बुरशीनाशकाचीही फवारणी आपण करू शकतो. त्यामुळं काय होणार आहे की आपली ही जी रोपं आहेत ती सशक्त आणि बुरशी मुक्त असणार आहेत. मूळकूज होऊ नये किंवा खोडकूज होऊ नये याच्यासाठी आपण ट्रायकोडर्मा आणि सिडोमोनासची जर आपण त्याला आळवणी जर केली तर निश्चितच आपल्याला तो मूळकूज किंवा खोडकूज हा रोग होणार नाहीये. नर्सरी पिरियडमध्ये साधारणपणे 45 ते 60 दिवस आपण ही रोपं सांभाळायची असतात. चांगल्या पद्धतीने जर व्यवस्थापन जर केलं तर आपण 45 ते 60 दिवसानंतर ही रोपं आपण लागवडीसाठी घेऊ शकतो. आपल्याला जर ही रोपे वाहतूक करून आपल्या शेतापर्यंत न्यायची असतील तर आपण त्या पिशवीवर थोडं पाणी मारणं गरजेचं आहे. माती सुट्टी होते कामा नये, त्यामुळं मुळं डिस्टर्ब होऊ शकतात, रोगराईचं प्रमाण तिथं वाढू शकतो. मग वाहतुकीच्या दृष्टीने आपण एक तर त्यांना सावलीच्या गाडीतूनच नेणं गरजेचं आहे. त्या पिशव्यांची जास्त हेळसांड होता कामा नये. योग्य पद्धतीनं सावलीच्या गाडीतून आपण जर यांची वाहतूक जर केली तर निश्चितच आपली ही रोपं चांगल्या प्रकारे आपण शेतापर्यंत घेऊन जाणार आहोत. आता आपण ही रोपे शेतामध्ये आणलेली आहेत आणि लागवडीपूर्वी आपण याच्यावर आपण रोपांची प्रक्रिया किंवा मूळ प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं असणार आहे. मग याच्यासाठी आपण काही बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहेत, सिडोमोनास आहे किंवा जैविक खतामध्ये ॲझोटोबॅक्टर, PSB या खतांचाही जर आपण वापर केला तर आपली ही रोपं बुरशी विरहित उगवून येणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांची झपाट्याने आणि योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी आपण जैविक खतांचा वापर करतोय. त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि PSB या खतांची जर आपण बीज प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया जर केली तर निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, या पद्धतीने जर आपण काम केलं, रोपं योग्य पद्धतीनं साठवली, योग्य छायेमध्ये, योग्य उन्हाचा प्रतिकूल परिस्थितीमध्ये वापर करून झाडांना किंवा रोपांना मजबूत केलं, बुरशी विरहित केलं आणि एक चांगल्या प्रकारची रोपं आपण जर आपल्या शेतामध्ये लागवड करणार असाल तर निश्चितच आपलं उत्पादन 25 ते 30% वाढणार आहे. आपल्यासाठी आपण या केळी लागवड तंत्रज्ञानाचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत आहोत. निश्चितच आपण या संपूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.